मुळात कथा जी आहे ती आपल्याला समाजात वावरतानाच सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या त्याच्या कथा भेटण्याचीच माध्यम आहेत. म्हणजे वाचन माझं बऱ्यापैकी आहे वाचन. जास्त माझं दलित साहित्याचं वाचन आहे. ते मी मुद्दाम दलित साहित्य याच्यासाठी उल्लेख करतो की त्याच्यातूनच आलेली ही जिप्सीची गोष्ट आहे. तर वाचनातून गोष्टी बऱ्याच आपल्याला माहित होतात, काही कल्पना सुचतात किंवा आपल्याला वाटतं की ह्या गोष्टीवरती आपण रिसर्च केला पाहिजे. ते वाचनातून घडतं. समाजात वावरत असताना आपण जरा थोडं ऑब्झर्वेशन ठेवलं की आपल्याला त्या गोष्टी दिसत असतात आणि एखादी गोष्ट आपल्याला ती भावते, आवडते आणि आपण मग त्याच्यामध्ये आपण ती निवडत असतो गोष्ट. अशा प्रकारे ती होती त्याची निवड. तर जिप्सीची गोष्ट अशी घडली की मी 2000 म्हणजे तीनला मी पुण्यात आलो. त्याच्या आधी मी गावाकडे होतो. माझी आजी आणि काकांकडे शिक्षणासाठी होतो. आई वडील पुण्यात होते. मला वाटतं सोलापूर प्रॉपर. सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये यावली नावाचं एक छोटं आमचं गाव आहे. मला वाटतं आता माहित नाही, पण मी जेव्हा गाव सोडलं त्यावेळेस एक साधारणतः 5,500 वगैरे लोकसंख्या असणार एक छोटं गाव होतं. तर त्या गावामध्ये मी 10वी पर्यंत शाळा शिकलो. तिथं असताना माझं वाचन होतच. मी माझे मामा जे आहेत ते ग्रंथपाल आहेत. माझे काका जे होते ते आहेत ते पॉलिटिक्समध्ये होते. त्यांचं बऱ्यापैकी वाचन होतं. मामाकडनं मी पुस्तकं बऱ्यापैकी आणत होतो. त्यावेळेस मला वाचनाची आवड लागली. त्यातनं वाचनाची आवड लागल्यामुळे मला जरा थोडं ऑब्झर्वेशन बाकीच्या गोष्टी होत्याच आणि मला तसा कलेचा वारसा थोडाफार होता, पण कोणाला घरातल्यांना स्टेज नाही मिळाला.